गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे. तर आता खिडकी जवळ गेलाय तिकडे, त्याला कामं नाहीये. तो तिकडे खिडकीमध्ये ज्या कुंड्या लावल्यात, झाडं लावली म्हणजे काय, तिकडे जातो आणि त्यातली माती घेतो. खात नाही, फक्त मातीमध्ये खेळतो. 1 मिनिट दिसते काय दिसते, शोधतोय कॅमेरा, शोधतोय कुठे लागलाय कॅमेरा, कारण थोडं लांब ठेवलंय मी आज. तर त्याला ते कळत नाही, तो आरशात बघायचा प्रयत्न करतोय. काय आहे आरशात? आहे काय? आहे 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 काय दिसतंय? चला बाहेर जायचं आपण बाहेर. काय झालं? काय काय करायचं? पडशील पडशील बाबा. ए ए तर आज मला जायचंय बाहेर फिरायला, शॉपिंग करायला. ते नंतर जाऊ, कुठे जाते मी सांगते, पण आधी हे सगळं पसारा आहे ना तो आवरते, काहीतरी खाते, मग भेटू आपण. बाय. त्या तुळस माझी खूप छान वाढत आलेली, पण मध्येच मध्ये हे असे पिवळे पानं झाली. तरी पानं मी काढून टाकते. झाडांना पाणी घालायचं अजून, मी घातलं नाहीये. खूप जास्त गरम आहे. तर माझं बेड आवरून तर झालेलं आहे. आता खायचं, नाश्ता पाणी बघायचं, कारण चिनू पण आज लवकर उठलाय. त्यात तो, तर मला आधी त्याच्यासाठी खाऊ काहीतरी बनवावं लागेल. मला खूप जास्त गरम होतं ऍक्च्युली. माहित नाही का, वातावरण गरम तर आहेच, पण इथे फॅन आणि सगळ्या खिडक्या चालू असून पण मला गरम खूप होतं. असो, तर मग मी आता जरा नाश्ता बनवून येते. रोज रात्री मी त्याच्यासाठी ड्रायफ्रुट्स भिजवते, पण यात बदाम रात्री भिजवायचं विसरले. आता म्हणलं त्याच्यासाठी खाऊ बनवायचं, याच्यासाठी मग मी ओट्स घेतले. तर मला ओट्स आणि ॲपलची स्मूदी बनवायची आहे, कारण हे कसं 2-3 तास मग तो असं गप्प राहतो. गप्प म्हणजे त्याला भूक लागत नाही, किंवा मग नंतर झोपून पण जातो 11-11:30 नंतर. मग हे दिलं ना तर माझ्यासाठी थोडं रिलॅक्सेशन असतं. नाही तर मग असं वाटतं की याला काय खाल्लं नाही. त्यानंतर मग मी त्याला डाळ भात देते. आता त्याचं खाऊ झालं म्हटलं तर मग आपली पण पेटपूजा झाली पाहिजे, म्हणून मग मी आज ओट्सच घेतलं मला बनवायला. तर मी माझ्यासाठी ओट्स का घेतलं, कारण 3-4 दिवसाआधी ना मी खूप सारं ओट्स असं भाजून ठेवलं आणि ते डब्यात ठेवलं, तर मी विसरून जात होते सारखं. तर मग मला असं झालं की आता ते तसंच ठेवून पडून राहील ना, म्हणून मग मी हा नाश्ता घेतला बनवायला. हा नाश्ता खूप रेअर आहे, तर ठीक आहे ना, हेल्दी होऊन जातं खरं तर. भूक इतकी जास्त लागलेली की ताटात किती गरम आहे न पाहता डायरेक्ट मी तोंडात घातलं. आणि ते आमचे साहेब रेडी बाहेर जायला, पण तसं काय नव्हतं. त्याला उल्लू बनवलं जात होतं. त्याने अर्धवट खाल्लं होतं, ते परत त्याला खाऊ घालायचा प्रयत्न चालला आहे. नाचत तो इकडे एका जागेवर थांबायला मागत नाही. आता तुला मी झोपायला बोलवलं ना चिनू, निनी करायचं ना, हां? आणि खाऊन झाल्यावर झोपायचं सोडून ही नाही ते उचापती आमची चालू आहे. पड बरं खाली, निनी कर टकलू, निनी कर. ए टकलू, चिनू नाही बघायचं. काय ते ठेवून दे जागेवर. कुठे होतं ते? कुठे होतं? ठेव, जिथे होते तिकडे ठेव. ठेवून दे. कुठे होतं? ठेवून दे परत. ठेव. कुठे होतं? आलं खोलता तुला? बापरे, किती इझिली खोललं बघा त्याने. हां, यात सगळे पप्पाच्या वस्तू आहेत, त्यांचे पुस्तकं आहेत. त्याने ते उचकायला सुरू केलंय. आता नवीन माहिती पडली आम्हाला, इथे पण वस्तू असतात आणि इथे पण आपल्याला काही ना काही करता येणार. हां, याला झोपवायचं म्हणून मी इथे परत त्याला बेडवर घेऊन आली तिकडून, कारण किचनमध्ये राहू देत नाही स्थिर. ते याचं नवीन इथे चालू आहे बघा. काय करतोय? सगळे पप्पाच्या वस्तू आहेत त्यामध्ये. ते ठेव, सगळं ठेव. परत जिथून काढलं तिकडे ठेव लवकर. ऐकणार नाही तरी पण ठेव. कुठं होतं? ठेव. माझं स्वयंपाकाचं काम पटापट आटपून मला निघायचं होतं. आणि इकडे बघा आमचे छोटे साहेब आजीला मदत करतात कपडे वाळत घालण्यासाठी. मशीनमधून कपडे काढून आण असं आजीने सांगितलं, म्हणून तो कपडे खेचतोय. पण त्या नाड्यामध्ये बाकी कपडे अडकले, तर ते त्याला काही जमेना, पण ट्राय करतोय गडी. आजीने येऊन परत मग मदत केली, कपडे जरा खाली काढून दिले, तरी काय ते सुटे ना. शेवटी हाफ पॅन्ट हाती लागली, म्हणून मग ती जाऊन आजीला दिली. माझं जेवण सगळं झालेलं आहे. इथे डाग पण पाडून झालेला आहे. आता निघायचं शॉपिंग करायला. मी रेडी होते. बाय.
रेडी व्हायला मला काही जास्त वेळ लागत नाही, कारण मी काय लई लिपापोती करत बसत नाही. फक्त सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावते आणि लिपस्टिक मॅन्डेटरी आहे, कारण लिपस्टिक आपल्याला आवडते. तर मग मस्त आपल्या आवडीची लिपस्टिक घेतली, छान अशी लावली आणि ही अशी मी मस्तपणे रेडी झाली. तर चला आता निघूया. दुपारच्या वेळेला बाहेर पडले म्हणून मग हे असं फेस कव्हर करणं गरजेचं आहे, नाहीतर मग ऊन जास्त लागलं असतं मला. तर मग हे इकडे मला जायचं होतं झुडिओला. पण झुडिओच्या आत जाण्याआधी तिकडे बाजूला जे दुकान आहे तिकडे. कारण लास्ट टाईम पण मी माझा चष्मा रिपेअर केला, पण तो आता परत तुटला. तर आता मी ते करून डायरेक्ट झुडिओमध्ये गेले आणि मस्त पहिला सेक्शन मला भेटला हा कॉस्मेटिक्सचा. जिथे लिपस्टिक, नेल पेंट, मस्त अशी आय शॅडो वगैरे सगळं काही ठेवलं होतं, जे लेडीज सगळे यूज करतात. तर सगळ्यात पहिले तर मी इकडे डायरेक्ट कॉस्मेटिक्स, लिपस्टिक, नेल पेंट याच्यासाठी आले. आता बघू माझं शेड. लिपस्टिक जी आवडली तो शेडच अवेलेबल होता, फक्त ट्रायल. आता जे आवडते ते तिकडे दिसतच नाही, फक्त ट्रायलसाठी ठेवलंय. परफ्यूम पण सेम आणि कॉस्मेटिक झाले. हे बघा मी हे रंगवलेत माझे बोट, हात असं. हिल्स हवे होते म्हणून मग या सेक्शनमध्ये गेले मी घ्यायला, बट काही मला असं आवडलं नाही, खास वाटलं नाही. म्हणून मग मी फक्त ते बघून त्या बाजूनी वळले पुढच्या साईडला, जिथे असे नाईट ड्रेसेस ठेवले होते. नाईट ड्रेसेस छान होते, पण मग मी ते घेतले नाही, फक्त बघितले. आणि मग तिथून पुढे सरळ वळत अशी वरच्या फ्लोअरवर पोचले. तर वरती मला हे कुर्तीज छान वाटले, कुर्तीज मला आवडले, म्हणजे बऱ्यापैकी मस्त होते रेंजमध्ये, माझ्या रेंजमध्ये होते ते. म्हणून मग मी 2 असे कुर्ती छान, एक व्हाईट घेतला आणि एक हा कलर घेतला जो मस्त वाटत होता मला. आणि मग मी ते घेऊन रिटर्न आपली घरी आली. जेवढं घ्यायचं तेवढं. झुडिओमधून येऊन 5, 6, 7, 8 4 तास झालेत. पण मी आता तुम्हाला दाखवते की मी काय काय घेऊन आले झुडिओमधून. ही पिशवी जरा अशी वाकडी झाली, इग्नोर द्या. तर मी आणले 2 कुर्ते जे मला आवडले, जे माझ्या रेंजमध्ये होते, बऱ्यापैकी चांगले आहेत तेवढ्यामध्ये. मी तुम्हाला ते दाखवते आता. हे बघा, हे बघा, आहे की नाही छान. दुसरं हे बघा, मस्त है ना. मला हे 2 आवडले. अजून पण होते, पण ते थोडे असे पातळ होते, व्हाईट कलर मध्ये होते, पण छान होते. पण पातळ ट्रान्सपरंट होते म्हणून मग मी घेतलं नाही. त्याची प्राइस फक्त 299 आहे. आणि हे 2 लिपस्टिक घेतले मी छान असे. एक शेड आहे प्लम रश आणि एक आहे बेरी किस. तर हे शेड माझ्याकडे नव्हते म्हणून मग मी हे घेतले. आता हे माझ्यासाठी, आणि नवऱ्याने आल्या विचारलं म्हणून मग हे माझ्यासाठीचे, पण त्यांना नेल पेंट आवडते आणि मला लिपस्टिक, म्हणून मग मी हे एवढंच घेऊन आले. मला आणखी पण घ्यायचं होतं, कॉर्डसेट वगैरे मी घ्यायला गेले होते, बट ते काही मला व्यवस्थित दिसले नाही मला घालण्यासारखे, म्हणून मग मी घेतले नाही. त्यात टी शर्ट्स बघायचे होते, तेही मी नाही घेतले कारण वेळ झाला होता. मग मी निघून आले. आता नेक्स्ट टाइम परत गेली की मग घेईल. अजून काही घ्यायचं होतं. खूप छान होतं तिकडे ऍक्च्युली, म्हणजे मस्त असं म्हणतात ना कोणाला. तर मी स्लीवलेस घालते असं नाही, बट खूप रेअर घालते, पण खूप छान होते तिकडे. काय झालंय, डिलिव्हरी नंतर ना, म्हणजे मी हे कुर्ता आणि ड्रेसेस हे कमी झाले माझं, आणि घालते असं नाही, पण जे मला वाटतं ना की मी खूप वेळपासून असे चांगले कपडे घालायचे ठेवून दिले. प्रेग्नेंट राहिली त्यानंतर मग असे फ्रॉक, वन पीस, म्हणजे जे मॅटर्निटीमध्ये घालतं जातं ते. त्यानंतर आफ्टर डिलिव्हरी मॅक्सी, गाऊन आणि असे घरातले कपडेच घालत होते. खूप दिवस झाले नाही घेतले मी कपडे, म्हणून म्हटलं आता मला हवेत कपडे. मग त्यांना मी सांगितलं, म्हणून मग त्यांनी सांगितलं की जा तुला जे हवंय ते जाऊन घेऊन ये. सो मग मी आणलं, ते एवढंच आणलं. तर त्यांचं असं होतं की एवढं बोलत होते की मला हे हवंय ते हवंय, आणि फक्त 2च कुर्ते घेऊन आले. मी त्यांना सांगितलं काळजी नका करू, मी अजून घेणार. आता ऑनलाईन शॉपिंग करणार, कारण मी ऑनलाईन कार्टमध्ये टाकून ठेवले मला आणखी काय हवंय ते, तर त्याचे पैसे तुम्हीच द्यायचे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. तर अजून घ्यायचे, कारण आता जरा हा कलर छान आहे ना, मला या कलरमुळे हे घेतलं मी. आणखी पण याच्यामध्ये दुसरा कलर होता, बट तो एवढा काय वाटला नव्हता, असं मळकट होता, बट हा छान आहे. सो अशी होती आजची माझी शॉपिंग. असा होता माझा आजचा दिवस. चलो बाय.